नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, विभाग 3 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण अभ्यास करत आहोत पेपर क्रमांक 7 भौगोलिक विचारांचा विकास. याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 जॉग्राफी इन एन्शियंट पिरियड, प्राचीन काळातील भूगोलशास्त्र, या मुद्द्यामध्ये या प्रकरणामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ ग्रीक्स अँड रोमन्स, ग्रीक शास्त्रज्ञांचे भूगोलातील कार्य, रोमन शास्त्रज्ञांचे भूगोलातील कार्य, हा पहिला मुद्दा आपला झालेला आहे. दुसरा मुद्दा सुद्धा अरब जॉग्राफिकल थॉट, अरब शास्त्रज्ञांचे भूगोलातील विचार किंवा अरब शास्त्रज्ञांचे भौगोलिक संकल्पना, हाही मुद्दा आपला झालेला आहे. आणि आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे चाललो आहे, इंडियन जॉग्राफिकल थॉट, भारतीयांचे भौगोलिक विचार किंवा भारतातील भौगोलिक संकल्पना. ओके, म्हणजे इथपर्यंत आपण आलेलो आहेत. ग्रीक कालखंडामध्ये वेगवेगळ्या ग्रीक शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये दिलेले योगदान आपण अभ्यासलं. तो प्राचीन कालखंड होता. त्यानंतर रोमन हा सुद्धा प्राचीन कालखंड, पण तो ग्रीकच्या नंतर, ग्रीकचं साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर रोमन साम्राज्याचा विकास झाला किंवा विस्तार झाला आणि मग काही रोमन शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये योगदान दिले. ते गणितशास्त्रामध्ये, खगोलशास्त्रामध्ये, नकाशाशास्त्रामध्ये इत्यादी इत्यादी. त्यानंतर अरब शास्त्रज्ञ, की जो मध्ययुगीन कालखंड आपण म्हणतो, ह्या मध्ययुगीन कालखंडामध्ये अरब शास्त्रज्ञांनी जगभर भटकंती केली. जगामधील वेगवेगळे नवीन नवीन भूप्रदेश त्यांनी भूप्रदेशांना त्यांनी भेटी दिल्या आणि मग ग्रीकांचं, रोमनांचं जे काही लिखाण होतं, जे साहित्य होतं, त्या साहित्याचा अभ्यास केला. म्हणजे अरब लोकांच्या संकल्पना म्हणा किंवा अरब लोकांचे भौगोलिक विचार म्हणा, यांच्या विचारावरती ग्रीक आणि रोमन लोकांचा प्रभाव पडलेला होता. त्यामुळेच त्यांनी ग्रीक आणि रोमन शास्त्रज्ञांच्या संकल्पनेवरती आधारित नवीन नवीन संकल्पना मांडल्या. पण याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की काही नवीन भूगोलाच्या शाखा अरब शास्त्रज्ञांच्यामुळे निर्माण झाल्या. जसं नागरी भूगोल आहे, धर्मविषयक भूगोल आहे, भाषाविषयक भूगोल आहे, हा भाग. आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत अत्यंत महत्त्वाचा इंडियन जॉग्राफिकल थॉट, भारतातील भौगोलिक संकल्पना. आता विद्यार्थी मित्र पहा, भारतातील भौगोलिक संकल्पना ज्याला आपण भूगोल म्हणतो, ज्यानं ग्रीकमधील इरॅटोस्थेनिस यांनी ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये जॉग्राफी हा शब्द वापरला. GEOGRAPHY, जॉग्राफी. पण मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो? भूगोल म्हणतो. भूगोल हा शब्द संस्कृतमधला आहे आणि तो 2 शब्दापासून तयार झालेला आहे. किंवा असं आपण म्हणू की बाबा भूगोल या शब्दाची फोड जर केली तर आपल्याला 2 शब्द तयार होतात, एक भू आणि दुसरा गोल. भू आणि गोल हे 2 शब्द मिळून भूगोल हा शब्द तयार झालेला आहे संस्कृतमध्ये. आता भू याचा अर्थ काय? अर्थ. भू म्हणजे जमीन, भू म्हणजे पृथ्वी, भू म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग इत्यादी इत्यादी. आणि गोल म्हणजे राऊंड, सर्कल, बरोबर आहे, गोल, वर्तुळ म्हणजेच गोल. आता पहा, भूगोल हा संस्कृत शब्द, आणि संस्कृत ही भारताची भाषा प्राचीन काळातील. अगदी प्राचीन कालखंडामध्ये जे जे काही ग्रंथ लिहिले, वेगवेगळ्या भाषा भारतामध्ये अस्तित्वात होत्या, पण त्याच्यातील सर्वात महत्त्वाची भाषा कोणती तर ती संस्कृत. आणि मग या संस्कृतमध्ये अनेक लिखाण झालेले आहेत, अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत प्राचीन काळामध्ये. आता जे मराठीमध्ये आपण वेगवेगळे शब्द वापरतो ते शब्द बहुतांशी संस्कृतमधूनच आलेले आहेत.
आता संस्कृतमधला भूगोल या शब्दाचा अर्थ, भू म्हणजे पृथ्वी, गोल म्हणजे गोल किंवा सर्कल किंवा राऊंड, म्हणजे स्टडी ऑफ राऊंड अर्थ, असा भूगोल या शब्दाचा अर्थ होतो. स्टडी ऑफ राऊंड अर्थ, गोल पृथ्वीचा अभ्यास करणारा विषय म्हणजे भूगोल. विद्यार्थी मित्र, ग्रीक संस्कृतीमध्ये, रोमन संस्कृतीमध्ये, अरब या शास्त्रज्ञांनी सुद्धा भूगोलामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. काही संकल्पना भूगोलामध्ये मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ग्रीकांनी तर पृथ्वी सपाट आहे, गोल आहे, पण ते डिस्क सारखे आहे, हे मांडलेलं होतं. भारतीयांना पूर्वीपासूनच माहित होतं की पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे. नंतरच्या कालखंडामध्ये, म्हणजे ग्रीक कालखंड, रोमन कालखंडानंतर विज्ञानामध्ये प्रगती झाली आणि अरबांनी मग पृथ्वीच्या वर्णनाविषयी अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत, उत्पत्तीविषयी संकल्पना मांडलेल्या आहेत. म्हणजे भारतीय सुद्धा काही कमी नव्हते ज्ञानाच्या बाबतीत. भूगोलाच्या विकासामध्ये सुद्धा भारतीयांचं प्रचंड योगदान असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणूनच म्हणतो इंडिया इज ग्रेट, आणि सर्व भारतीय सुद्धा ग्रेटच आहेत जगाच्या तुलनेमध्ये. कारण भारतीयांनी जगाला वेगवेगळ्या संकल्पना दिल्या, वेगवेगळ्या विषयांची उत्पत्ती भारतामध्ये झालेली आपल्याला पाहावयास मिळते. योगा भारताचं मूळ स्थान आहे. संस्कृत भारतामधून उदयास आली, बरोबर आहे. आयुर्वेदाच्या बऱ्याचशा संकल्पना किंवा आयुर्वेदामधले बरेचसे हे भारतामधूनच झालेले आहेत. भारतानं अनेक शोध लावलेले आहेत, किंवा भारतीय लोक जगामध्ये एक अत्यंत बुद्धिमान लोक म्हणून ओळखलं जातं, किंवा ते किंबहुना आहेतच. म्हणजे विज्ञानाच्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, त्या वेगवेगळ्या शाखामध्ये भारतीयांनी कार्य केलेलं किंवा आपलं योगदान दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की प्राचीन ग्रंथ जे आहेत, जसं रामायण आहे, महाभारत आहे, किंवा वेगवेगळे धार्मिक ग्रंथ आहेत, गीता आहे, भगवद्गीता, याच्यातून असंख्य दाखले विज्ञानाच्या संदर्भातले आपल्याला पाहावयास मिळतात. वेगवेगळ्या शास्त्रावरती आधारित असणाऱ्या संकल्पना त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे भारतीयांना सुद्धा, किंवा भारतीयांनी, अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या विषयांचं अध्ययन केलं, आणि त्याला अनुसरून त्यांनी त्या विषयाचं वर्णन, त्या विषयाच्या संकल्पना मांडलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्र, खरं तर भारतीय ही संस्कृती सुद्धा अत्यंत प्राचीन आहे. जसे ग्रीक संस्कृती प्राचीन आहे, तसं भारतीय संस्कृती सुद्धा अत्यंत प्राचीन संस्कृती म्हणून ओळखलं जातं. या प्राचीन संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला, तसतसं भारतामध्ये अनेक विषय हे विकसित झाले, किंवा अनेक विषयामध्ये वेगवेगळ्या संकल्पना मांडण्यात आल्या. खरं तर भारतामध्ये अगदी प्राचीन काळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण आजही काही ठिकाणी ते अस्तित्वात आहे, पण प्राचीन काळी अशा प्रकारच्या बिल्डिंग्स किंवा कॉलेजेस यांच्या निर्मिती झालेल्या नव्हत्या. तर त्या कालखंडामध्ये जे काही राजकीय व्यवस्था होती, त्या राजकीय व्यवस्थेमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये गुरुकुल शिक्षण ही एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था होती, की ज्या ठिकाणी उच्च समाजातील लोकांना शिक्षण दिलं जात होतं, गुरुच्या मार्फत, ऋषीमुनींच्या मार्फत, की जे त्यांनी ही विद्या पारंगत केलेली आहे. जसं युद्ध विद्या, ते आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथातून किंवा धार्मिक ग्रंथातून ही पाहावयास मिळतं. ऋषीमुनींनी कित्येक वर्ष तपश्चर्या करून काही ज्ञान मिळविलं, आणि मग ते ज्ञान समाजाला देण्यासाठी त्यांनी एक महत्त्वाचं आपलं योगदान दिलं, की ज्यामुळं भारतीय संस्कृती पुढं विकसित झालेलं आपल्याला पाहावयास मिळते. खरं तर या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे, किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं त्यांनी
अभ्यास केलेला आहे. कोणकोणते अभ्यास किंवा कोणकोणत्या विषयामध्ये भारतीयांचं कार्य आहे? खगोलशास्त्र, गणितशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कृषीशास्त्र, वैद्यकशास्त्र, धर्मशास्त्र. आता हे 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 सगळे जे विषय मी सांगितले ते प्राचीन काळामध्ये फारसे विकसित झालेले नव्हते. त्यांच्या शाखा आज अशा नव्हत्या. आज आपण अभ्यासतो मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, मृदा भूगोल किंवा पर्यटन भूगोल, ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल, हे आत्ता आज आपण अभ्यासतो. प्राचीन काळामध्ये अशा प्रकारच्या भूगोलाच्या शाखा निर्माण झालेल्या नव्हत्या. सगळे विषय भूगोलामध्ये अभ्यासले जात होते. तसं भारतामध्ये सुद्धा वेगवेगळे जे विषय आहेत या वेगवेगळ्या विषयांचा एकत्रित अभ्यास केला जात होता. त्यावेळी कोणत्याही पर्टिक्युलर ठराविक शाखेमध्येच बाबा या घटकांचा अभ्यास करावा असं काही नव्हतं. त्यामुळं प्रत्येक ऋषीमुनींनी, प्रत्येक पंडितांनी, प्रत्येक विद्वानांनी भारतामध्ये त्यांना जे जे ज्ञान प्राप्त झालं, गुरुकडून असेल, निसर्गाकडून, निसर्ग हा एक अत्यंत महत्त्वाचा गुरु आहे, निसर्गाकडून असेल, तर हे मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला विविध मार्गाने. अर्थात त्या काळाच्या पद्धती वेगळ्या असतील, रूढी परंपरा वेगळ्या असतील, पण ते समाजापर्यंत त्यांनी ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळं अनेक विद्वान भारतामध्ये निर्माण झाले. विशेषतः भारतीयांचं हे जे ज्ञान आहे ते भूगोलाच्या संदर्भातलं जर आपण अभ्यासलं तर आपल्याला लक्षात येतं की बाबा पृथ्वीच्या आकाराविषयी त्यांना पूर्वीच कल्पना होती की त्याने पृथ्वी सपाट आहे असं म्हटलेलं नाही, पण पृथ्वी गोल आहे. आणि गोल पृथ्वीचा कशामध्ये अभ्यास केला जातो? भूगोलामध्ये अभ्यास केला. म्हणजे भूगोलाची एक प्रकारची व्याख्याच त्यांनी केलेली आहे की जो शब्द वापरला भूगोल तो पृथ्वीला अनुसरून वापरलेला आहे, पृथ्वीच्या अभ्यासाला अनुसरून वापरलेला आहे. पृथ्वीवरती अस्तित्वात असणारी किंवा काल्पनिक तयार केलेली जी अक्षरवृत्ते, रेखावृत्ते आहेत, ह्या अक्षरवृत्ताचा, रेखावृत्ताचा अभ्यास भारतीयांचा होता. अवकाशीय ग्रहगोलांचा, मी जसं सांगितलं तुम्हाला की खगोलशास्त्रामध्ये महत्त्वाचं कार्य भारतीयांनी केलेलं आहे. ग्रहणाविषयी अनेक कल्पना भारतीयांच्या होत्या. त्यांनी वेगवेगळ्या संकल्पनाही मांडलेल्या आहेत. ग्रहणाविषयी काही गुणदोषही सांगितलेले आहेत. ग्रहणाचा मानवी जीवनावरती कशा पद्धतीनं किंवा निसर्गावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो याचंही वर्णन आपल्याला प्राचीन ग्रंथामध्ये आढळतं. भारतामध्ये शेती फार प्राचीन काळापासून होऊ लागलेली आहे, कारण भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे आणि होता, भविष्यातही राहील, प्रश्न नाही. पण ही भारतीय संस्कृती, हिंदी संस्कृती जी आहे की जी सिंधू नदीच्या काठी वसली गेली आणि त्या ठिकाणी ती विकसित होत गेली. भारतामध्ये अनेक नद्या आहेत की हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या भारतातून वाहतात, काही ते भारताच्या बाहेरही जातात. गंगा, ब्रह्मपुत्रा, सतलज, रावी, चिनाब, बियास किंवा इकडं नर्मदा आहे, गोदावरी आहे, कावेरी आहे, कृष्णा आहे किंवा आपल्या भागातील पंचगंगा आहे. हे ज्या सगळ्या नद्या आहेत या नद्यांच्या काठी मानवी जीवन स्थिर झालेलं आपल्याला आढळतं. म्हणून आज नद्यांच्या किनारी मोठमोठी शहरंही अस्तित्वात असलेली पाहावयास मिळतात. म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या ठिकाणी जलाशय आहे त्या ठिकाणी मानव वसाहती करून लागला आणि त्याच ठिकाणी संस्कृतीचा विकास होत गेला. आता नद्यांचा प्रदेश भारतामध्ये अनेक नद्या उगम पावतात, अनेक नद्या वाहतात. त्यामुळं ह्या नद्यांनी आपल्या काठावरती किंवा आपल्या खोऱ्यामध्ये सुपीक जमीन तयार केलेली आहे, सुपीक जमीन. आणि ह्या सुपीक जमिनीमध्ये शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. भारतातील बहुतांशी लोक प्राचीन काळामध्ये शेती व्यवसायामध्ये गुंतलेले होते. अर्थात आजही भारताची लोकसंख्या कित्येक पटीनं वाढली तरी बहुतांशी लोक हे शेती व्यवसायामध्येच गुंतलेले आहेत. पण प्राचीन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झालेला नव्हता, तंत्रज्ञानाचा विकास झालेला नव्हता किंवा वाहतुकीची प्रगतीही झालेली नव्हती. मानवाचा मुख्य व्यवसाय हा काय की प्राथमिक व्यवसाय होता. लाकूड कटाई करणे, फळं गोळा करणे, कंदमुळं गोळा करणे किंवा तुमचं मासेमारी करणे,
किंवा शिकार करणे किंवा तुमचं शेती करणे. त्यापैकी शेती हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय की ज्या व्यवसायामध्ये प्राचीन काळापासून आजतागायत मोठ्या प्रमाणात लोक गुंतलेले आपल्याला आढळतात. आता हे शेतीविषयक ज्ञान भारतीयांना अनुभवातून आलं. वर्षानुवर्षे ते शेती व्यवसायामध्ये गुंतलेलं असल्यामुळं शेतीसाठी जलसिंचन किती महत्त्वाचं आहे ते ओळखून त्याने जलसिंचन सेवा सुविधा विकसित केल्या. त्याचबरोबर शेतीची जी कामं आहेत ती कामं वर्षातील ऋतूंना अनुसरून, नक्षत्रांना अनुसरून किंवा हवामानाला अनुसरून त्याने एक वेळापत्रकच तयार केलं की कोणत्या कालखंडामध्ये, कोणत्या हवामानामध्ये शेतीच्या मशागती करायच्या, पेरणी केव्हा करायची किंवा त्याची छाटणी केव्हा करायची, मळणी केव्हा करायची, हे जी सगळी शेतीतील कामं आहेत त्यांचं एक प्रकारचं टाईम टेबल असतं, वेळापत्रक असतं. त्या वेळेनुसार ती कामं करावी लागतात. आज विज्ञान तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे. कम्युनिकेशनची साधनं मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहेत. त्यामुळं शेतीविषयक असेल, हवामानविषयक असेल, काही अंदाज शेतकऱ्यांना दिला जातो, प्रसारित केला जातो टी व्हीमधून, पेपरमधून किंवा इतर न्यूज चॅनेल्समधून किंवा मासिकामधून. प्राचीन काळामध्ये अशा प्रकारचे मीडियाच नव्हते. लोक आकाशाकडे बघत होते. आकाशामधील जे ग्रहगोल आहेत, चंद्र, सूर्य, तारे, चांदण्या ज्या आहेत, तारका ज्या आहेत, त्यांच्यावरून ऋतू केव्हा सुरू होईल, केव्हा संपेल किंवा या वर्षाचा कालखंड कसा असेल, पाऊसमान कसा असेल किंवा उन्हाळा कसा असेल याचा अंदाज घेत होते किंवा याचं थोडंसं भविष्य वर्तवित होते. आणि त्यामुळे यांचा अभ्यास हवामानविषयी चांगला होता शेतीच्या दृष्टीने. म्हणून शेतीची जी कामं आहेत ती सर्व कामं त्यांनी काय केलं, त्या कामाचं एक हवामानावरती आधारित एक वेळापत्रकच तयार केलं होतं. म्हणजे भारतीयांचा अभ्यास शेतीचा होता, जलसिंचनाचा होता, त्याचबरोबर हवामानाचा सुद्धा अभ्यास होता, तत्त्वज्ञानाचाही अभ्यास होता. अनेकांनी तत्त्वज्ञानही केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. विद्यार्थी मित्र, भूगोलाच्या अभ्यासामध्ये की कोणताही एक विषय भारतीयांनी स्वीकारलेला नव्हता. असंख्य विषय भारतीयांनी अभ्यासलेले होते, असंख्य विषय की ज्याच्यामध्ये धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान किंवा वैद्यकशास्त्र, पाणिनी, ग्रामर किंवा व्याकरण, काहींनी भूमिती, भास्कराचार्य गणित आणि भूमिती, गौतम बुद्धांनी तत्त्वज्ञान सांगितलं, कनद यांनी भौतिकशास्त्राविषयी कार्य केलेलं आहे. म्हणजे अशा अनेक शास्त्रज्ञ आहेत, अनेक महान थोर विचारवंत आहेत, थोर बुद्धिमान व्यक्ती आहेत की ज्यांनी विज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणात मोलाचं कार्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळंच वेगवेगळ्या ह्या प्राचीन कालखंडामध्ये भारतीयांचा जो कालखंड आहे, भारतीय शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कालखंडामध्येच ते हे सगळ्या संकल्पना मांडलेल्या असतील किंवा विज्ञानाविषयक माहिती त्यांनी दिलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो, आपण ग्रीकांचा अभ्यास केला, रोमनांचा अभ्यास केला, अरबांचा अभ्यास केला, तसा भारतीयांचा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या भूमीमध्ये राहतो मी, ज्या संस्कृतीमध्ये वाढलो, त्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळातील कोण थोर व्यक्ती होत्या, प्राचीन काळातील कोण तत्त्वज्ञ होते की ज्यांनी विज्ञानाच्या विकासाचा पाया घातला. खरं तर भारतभूमी ही देवांची भूमी, ईश्वरांची भूमी आहे किंवा इथं विद्वानांची भूमी म्हणून ओळखलं जातं. तर भारतीय विद्वान हे श्रेष्ठ तर आहेतच, पण त्यांनी मांडलेल्या संकल्पना ह्या आजही आपल्याला उपयुक्त पडतात. ज्योतिषशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल किंवा कृषीशास्त्र असेल, गणित भूमिती असेल किंवा जैविक शास्त्र असेल, हे सगळी जी शास्त्र आहेत, ही सर्व शास्त्र किंवा हे सर्व विज्ञानं आजच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त आहेत. किंवा आजची जी आपण वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रांचा अभ्यास करतो
त्या सर्व शास्त्रांचा मूळ पाया हा भारतीयांनी काही प्रमाणात घातलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पृथ्वीच्या विषयी, पृथ्वीच्या आकाराविषयी, पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी, विश्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक संकल्पना भारतीयांनी मांडलेल्या आहेत, की जसं मी तुम्हाला अक्षरवृत्त रेखावृत्त सांगितलं, स्थानाचं सांगितलं, जलाशयाच्या बाबतीत, भूमिखंडांच्या बाबतीत असंख्य संकल्पना त्यांनी मांडलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. ग्रहणांच्या बाबतीतल्या संकल्पना, म्हणजे हे जे सर्व आहे, ह्या ज्या सर्व संकल्पना आहेत, भूगोलातल्या संकल्पना, त्या संकल्पनांचा उहापोह त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि आज आपण या संकल्पना किती पुढं विकसित झालेल्या आहेत किंवा प्राचीन काळातील मांडलेले काही सिद्धांत आहेत, ते सिद्धांतसुद्धा आजच्या कालखंडामध्ये किती उपयुक्त आहेत हे अभ्यासल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्र, भारतीयांच्या भौगोलिक संकल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यांचं थोडक्यात जर आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर विश्वाच्या विषयी कोणती संकल्पना आहे, पृथ्वीच्या विषयी कोणती संकल्पना आहे, पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी काय संकल्पना आहेत, पृथ्वीच्या आकाराच्या संदर्भातल्या काय संकल्पना आहेत, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांच्या संदर्भातल्या भारतीयांच्या काय संकल्पना आहेत, त्याचबरोबर वेळेच्या संदर्भातल्या काय संकल्पना आहेत, ग्रहणाच्या संदर्भातल्या त्यांच्या काय संकल्पना आहेत, नद्यांच्या बाबतीत असेल, हवामान असेल, वातावरण असेल, हवा असेल, ह्या सर्व भौगोलिक घटकांच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहेत, त्या सर्व संकल्पनांचा आपण अभ्यास या मुद्द्यामध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण या ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी सूचना सांगतो की प्राचार्यांनी हे प्रत्येक दिवशी 2-2 लेक्चर्स झाल्यानंतर एक फीडबॅकची लिंक तुम्हाला पाठवलेली आहे ग्रुपवरती, आणि ती फीडबॅकची लिंक तुम्ही त्या क्लिक करून तिथं तुम्ही तुमचा प्रेझेंटी नोंद करायची आहे किंवा तुम्ही तो फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. आता हे कशासाठी तुम्ही म्हणाल, तर जे ऑनलाईन लेक्चर्स अजून किती दिवस चालतील हे सांगता येत नाही. सध्याची परिस्थिती कोरोना महामारीमुळे फार दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे, आणि मग हा बराच दिवस किंवा बरेच महिने अशा प्रकारचे हे शिक्षण चालू राहील, तर तुमची जी प्रेझेंटी आहे, वर्गातील प्रेझेंटी जी आहे, ती वर्गातील प्रेझेंटी ग्राह्य धरण्यासाठी ही फीडबॅक लिंक जी पाठवलेली आहे, तो फीडबॅकचा फॉर्म तुम्ही भरणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या सूचनांचंही स्वागत आहे, की ज्यामुळं या प्रकारच्या लेक्चर्समध्ये आम्हाला काही सुधारणा करता येतील. विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी थांबतोय. तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नोंद करू शकताय. नक्कीच त्या शंकाचं निरसन पुढील तासावेळी केलं जाईल. भारतीयांच्या भौगोलिक संकल्पना काय आहेत ते आपण पुढील तासाला पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र, तोपर्यंत आपणा सर्वांना शुभेच्छा. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, समाजाची काळजी घ्या आणि देशाची काळजी घ्या. तुम्ही सुरक्षित, जग सुरक्षित. बस, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा भेटू पुढील तासाला.